नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे येथील लिमफाटा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना अडथळा निर्माण होत होता. कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढली होती. तर भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला होता. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाईस विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेत प्रभाग क्रमांक 14चे स्थानिक नगरसेवक सागर बोडके यांनी मंगळवार दिनांक 16 जून रोजी तात्काळ संबंधित विभागाशी पाठपुरावा करून स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले. आरोग्य खात्याचे अभिषेक शिंदे, एनडीके सुपरवायझर गौतम सोनवलकर तसेच आरोग्य विभागाचे मुकादम पुरुषोत्तम तेजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरातील साचलेला कचरा हटविण्यात आला व परिसर स्वच्छ करण्यात आला. या कामामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक सागर बोडके आणि आरोग्य विभागाचे आभार मानले. नागरिकांच्या समस्या वेळेत समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी म्हणून सागर बोडके यांची ओळख निर्माण झाली आहे. विकास कामांसोबतच स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत ते नेहमीच तत्पर असतात. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी तळेगाव हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक सागर बोडके सातत्याने कार्यरत असून नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाशी समन्वय साधत विविध प्रश्न मार्गी लावत आहेत. लिमफाटा परिसरातील ही स्वच्छता मोहीम त्यांच्या जनहितवादी आणि कार्यक्षम नेतृत्वाचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.